तर हॅलो अँड गुड मॉर्निंग. आज मी चाललो आहे कोल्हापूरला आणि इन्स्टेड ऑफ डॉमिनार आपण घेऊन चाललो आहे वेदा. सो वेदाची फर्स्ट राईड असणार आहे, लॉंग राईड, 100 किलोमीटर्स वन वे, 200 किलोमीटर्स. आणि याच्यामध्ये तीन फास्ट चार्जिंग स्टेशन आहेत आपल्याकडे. एक गडिंग्लजमध्ये, एक निपाणीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये रॉ जिमच्या समोर, जो आपला मित्र निलेश ओन करतो आहे. सो लेट्स ट्राय की किती फिजिबल आहेत आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल्स विथ फास्ट चार्जिंग. मला माहीत नाही की मी फर्स्ट टाईमच यूज करतो आहे फास्ट चार्जर. सो कसं यूज करायचं वगैरे सगळं आपण बघून घेऊ जाता जाता. जर काही प्रॉब्लेम असेल तर गडिंग्लजमधून मी परत रिटर्न घरी येईल आणि परत डॉमिनार घेऊन निघेल संध्याकाळी. चलो, सी यू. सो आपण आलेलो आहे चार्जिंग स्टेशनला आणि फर्स्ट टाइम इट्स शोइंग चार्जर लिंकिंग. साईनाथ साईनाथ टकेकर, गाव आजरा. फर्स्ट टाइम आपण चार्जिंग करत आहे एथरच्या ग्रिडला, वेदा VX2+. ओके, तर टाइम टू फुल चार्ज 42 मिनिट्स. फास्ट चार्जिंग चालू आहे. 38 किलोमीटरची रेंज आहे आपल्याकडे. ठीक आहे, तोपर्यंत टाइमपास करू आपण काही तर. ओके, तर आपलं चार्जिंग झालेलं आहे 80%. इनिशियल स्टेजला आपल्या इथं 100% बाईक चार्ज होत नाही, 80% चार्ज होते. आणि त्याच्यानंतर फुल स्टॉप म्हणून नोटिफिकेशन येते. सो आता इथून पुढे फुल स्टॉप म्हणून नोटिफिकेशन येते, त्याच्यानंतर चार्जर स्टॉप होते. आता आपण इथून जायचं आहे निपाणीला. निपाणीमध्ये परत एकदा एक स्टॉप घेऊन मग डायरेक्ट आपण रॉ जिम, तिथून आपण डायरेक्ट निलेशकडे रॉ जिमला गाडी फुल चार्ज करेल. आणि रिटर्न येताना पण तसंच सेम, तिथं आपल्याला एक स्टॉप घ्यायला लागेल आणि मग घरी जायला लागेल. ओके, सो सी ऑन निपाणी. तर सीन असा आहे की गुगल मॅपचा ऐकून मी गडिंग्लजवरून निपाणीसाठी निघालो आहे. आणि रस्ता हा, मी फर्स्ट टाइम आलो इकडं, माहीत नाही रस्ता कसा आहे. इकडे कोणीही नाही आहे, गाडी आहे आणि हे सगळं शेत आहेत. आय थिंक हे तंबाखूचे शेत आहेत. ऊस आहे, हे तंबाखू आहे. ओके, आणि आपल्याकडे चार्जिंग आहे आणि मी चाललो आहे. पण रस्ता हा खूपच खराब आहे. मला हायवे माहीत होता पण म्हटलं शॉर्टकटने जाऊ, पण आता अडकलो असं वाटतंय. आता रिटर्न जाऊन यायचं, रूट करेक्ट करायचं म्हटलं तर चार्जिंग पण वेस्ट होणार आणि टाईम पण वेस्ट होणार. त्याच्यामुळं याच रस्ता मी कंटिन्यू करायचा प्रयत्न करणार आहे. लेट्स सी. पण खूपच नवीन रोड आहे माझ्यासाठी. मी इकडे पहिल्यांदाच या रूटनी आलो आहे. चलो ठीक आहे, देखते हे कुठून जाऊ शकतोय आपण. राईड मोडवरती 50 किलोमीटर रेंज दाखवते आणि निपाणी काही तर 20-25 किलोमीटर होतं. तो निवांतमध्ये मी पोहोचून जाईल. फक्त रोडचंच टेन्शन आहे थोडं आणि रेंज एन्झायटी पण आहे थोडी. लेट्स सी काय होतंय.
अरायविंग ॲट सेकंड स्टॉप. कुठं आहे दिसत नाही आहे मला अजून. साईडलाच आहे. कुठं आहे? हा हे आपलं सेकंड फास्ट चार्जर. आणि हा आपण केलेला आहे कनेक्ट. लिंकिंग चार्जर. फास्ट चार्जिंग स्टार्टेड. ओके, तर 46 मिनिट्स दाखवतोय. तर आपली बाईक चार्जिंगला लावलेली आहे आणि टाइमपाससाठी एक प्लेट भाजी खाऊ आपण. डाएट एक दिवस थोडं कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. हे दाखवते 80% चार्ज झालेली आहे गाडी. 80 आपण इथून निघू. म्हैसूर भाजी. 76% चार्जिंग झालेलं आहे आणि 21 मिनिट्स दाखवतो, पण 5 मिनिटामध्ये होऊन जाईल. आणि मी जो टायमर लावलेला होता तर जो टायमर लावला 22 मिनिट्स झालेलं आहे चार्जिंगला गाडी लावली. नेक्स्ट 5 मिनिट्समध्ये फुल चार्ज होईल. चलो गाडी बघू आपण. दोन मिनिटमध्ये फुल चार्ज होईल. त्यानंतर डायरेक्ट रॉजिम. गाडी 80% चार्ज झालेली आहे. कोल्हापूरच्या दिशेने. चला. 1 आता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. स्ट्रेट जाऊन हायवेला कनेक्ट व्हायचं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पुणे बेंगलोर हायवे. ओके. खूप वर्षानंतर मी निपाणीमध्ये आलो आहे. बसनं जेव्हा ट्रॅव्हल व्हायचं तेव्हा निपाणीमध्ये यायचं मी. त्या निपाणीमधूनच बस जातात. पण सध्या बाईकवरून येत असल्यामुळं निपाणीचा आणि आपला काही संबंध नाही आहे असं डायरेक्ट. ओके. चलो रोडवरती जायचा प्लॅन आहे. 37 किलोमीटर्स लॉंग स्टॉप. बघू 80 to 40% आहे आपल्याकडं किती जाते. चलो सी यू ऑन रॉजिम. तर
तर आपण आलेलो आहे प्रतिभानगर कोल्हापूरमध्ये आणि मी शोधत आहे आपलं रॉ जिम. इथेच थोडंसं पुढे गेल्यानंतर आहे आपलं रॉ जिम लेफ्ट साईडला SBIच्या जस्ट साईड. हिअर वी गो. आपण पोहोचलेलो आहे रॉ जिममध्ये. चालू नाही हॅलो. थर्ड चार्ज. विषय असा आहे की आपण पोहोचलो आहे रॉ जिमला कोल्हापूरमध्ये आणि इथं 2 चार्जर आहेत. त्यातला एक बंद आहे, एक एंगेज्ड आहे आणि हा जो आहे हा वाला बंद आहे. सो नेक्स्ट